आज 26 नोव्हेंबर 2020 माजी शिक्षक पदवीधर आमदार पराभवाच्या छायेत. तर महाराष्ट्रामध्ये सर्व जे शिक्षक आमदार पदवीधर आमदारची निवडणूक होत आहे. यामध्ये आजी माजी जे शिक्षक आमदार पदवीधर आमदार उभे आहे, यामध्ये काही शिक्षक आमदारांची 5 वर्ष पूर्ण झाले, काहींचे 10 वर्ष, काहींचे 12 वर्ष. तर असे एवढे वर्ष काम करून देखील पराभवाच्या छायेमध्ये का आहे, असा प्रश्न सर्व शिक्षकांना देखील पडलेला होता. परंतु याची जर प्रमुख कारणांमध्ये आपण गेलो, तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे कारणं आहे ते आता आपण बघणार आहोत. तर पहिलं महत्त्वाचं जे कारण आहे, काही शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांना जे विविध पक्षांची तिकीटं मिळतील असे वाटत होतं, तर त्या शिक्षक आमदारांना पक्षाकडून कोणतेही तिकीट जे आहे ते मिळालेलं नव्हतं आणि त्यामुळे बरेच शिक्षक आमदार हे पराभवाच्या छायेमध्ये आहे आणि त्यामुळे ते अवलंबून राहिलेले होते आणि त्याच्यामुळं इतर ज्या संघटना आहेत त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने मतभेद झालेले होते आणि संघटनांमध्ये देखील फूट पडलेली होती. तर दुसरं महत्त्वाचं कारण जे आहे, तर संघटनांमध्ये फूट पडलेली होती आणि त्याचा देखील फायदा जो आहे तो इतर उमेदवारांना निश्चित आता होणार आहे. त्यांच्याच ज्या संघटना आहे, शिक्षक आमदारांच्या, पदवीधर आमदारांच्या ज्या स्वतःच्या संघटना आहे, त्यांच्यामध्येच फूट पडलेली होती. त्याच्यामुळे स्वतःच्याच संघटना सांभाळण्यामध्ये पदवीधर आमदार, शिक्षक आमदार जे आहे ते अयशस्वी झालेले होते. हा एक मोठा फटका जो आहे तो बसलेला होता. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं जे कारण यामध्ये बघण्यात आलं, तर एवढे वर्ष 5 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष काम करून देखील शिक्षकांचे प्रश्न आणि पदवीधरांचे म्हणजेच बेरोजगार तरुणांचे प्रश्न जसेच्या तसे आहे. शिक्षकांचे प्रश्न जर आपण बघितले, तर त्यामध्ये विनामूल्य धोरण जे आहे, अघोषित शाळा, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, वेतन जे आहे ते शिक्षकांना अजून मिळालेलं नाही आहे. 20% काही ज्या प्राथमिक, माध्यमिक शाळा होत्या त्यांना फक्त बोटावर मोजणाऱ्या जोगत्या शाळांना 20% आणि उच्च माध्यमिकच्या तर शाळांना अजून ₹1 सुद्धा खात्यात जमा झालेला नाही आहे. त्याच्यामुळे हा प्रचंड मोठा रोष हा शिक्षकांचा ओढवला गेलेला आहे. त्याच्यानंतर प्रचलित धोरण लागू करण्यासंदर्भात देखील शिक्षकांना अपेक्षा होती, की जे प्रचलित धोरण आहे ते लागू करण्यात येईल. त्याकरिता शिक्षक आमदार, पदवीधर आमदार याकरिता आंदोलन करतील, सभागृहामध्ये प्रश्न मांडतील, वेळ पडल्यास विरोधामध्ये देखील उभं राहायची तयारी दाखवतील. परंतु तसं मात्र शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांच्याकडून झालं नाही. उलट शासनाच्या बाजूने जे आहे ते उभं राहण्याची भूमिकेमध्ये काही शिक्षक आमदार, काही पदवीधर आमदार हे पाहायला मिळालेले होते आणि उलट शिक्षकांना गोल-गोल उत्तरं जे आहे, खोटे उत्तरं देण्यामध्ये शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार यांनी आपली टर्म जी आहे ती वाया घालवलेली होती. त्याच्यामुळं आपली टर्म वाया घालवल्यामुळे कुठल्याही पद्धतीचं काम जे आहे, ते ठोस काम, जे मोठं काम व्हायला पाहिजे होते, ते मोठे कामं कुठल्याही पद्धतीने झालेले नव्हते. त्याच्यामुळं ही नाराजी जी आहे ती विनाअनुदानित शिक्षकांची फार मोठ्या प्रमाणामध्ये या पदवीधर आमदार, शिक्षक आमदारांवरती आहे. त्यानंतर पुढचा जर मुद्दा आपण बघितला अनुदानित शिक्षकांचा. अनुदानित शिक्षकांमध्ये जे 1-196 इतर ज्या काही रजा असतील, त्याच्यानंतर जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न असेल, हा प्रश्न देखील शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांच्याकडून सोडवण्यात आलेला नव्हता आणि त्यामुळे हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, नैसर्गिक वाढ तुकड्या असतील, यांना देखील अनुदान मिळालेलं नव्हतं. अनुदानाचा सर्व प्रश्न असेल. त्यानंतर पदवीधर आमदारांचा जर प्रश्न बघितला पुढचा मुद्दा, तर त्यामध्ये बेरोजगार जे तरुण आहे, सुशिक्षित बेरोजगार यांच्या हाताला कुठल्याही पद्धतीने काम जे आहे ते मिळालेलं नव्हतं आणि त्याच्यामुळं पदवीधर जे आहेत ते फार त्रासलेले आहे, या सर्व शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांना. त्याच्यानंतर पुढचा जर मुद्दा आपण बघितला, शिक्षक भरतीचा जर मुद्दा आहे. शिक्षक भरती जी आहे, ही शिक्षक भरतीमध्ये 2 मतप्रवाह होते. ज्यांनी टी-ई-टी पास जे शिक्षक नव्हते, ज्यांना टी-ई-टी पास नव्हते, त्या शिक्षकांचं देखील म्हणणं होतं, की आम्हाला आता सेवेत कंटिन्यू करावं आणि त्यांच्याकरिता देखील कुठल्याही पद्धतीचं फक्त तोंडी आश्वासनं जे आहे ते शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांच्याकडून देण्यात आलेले होते. त्यांच्याकरिता सुद्धा कुठल्याही पद्धतीचं ठोस भूमिका ही घेण्यात आलेली नव्हती. उलट जे टी-ई-टी नापास झालेले विद्यार्थी होते, टी-ई-टी पास न झालेले जे विद्यार्थी आहे, त्यांना सेवेत त्यांची सेवा ग्राह्य न धरण्याबाबत, त्याचसोबत त्यांचं पेमेंट न करण्याबाबत असे वेगवेगळे आदेश जे आहेत ते आलेले होते. त्याच्यानंतर शिक्षक भरतीचंच दुसरे जे मतदान जे आहे त्याच्यामध्ये जे विद्यार्थी टी-ई-टी पास झालेले आहे, शिक्षक भरतीमध्ये बुद्धिमत्ता अभियोग्यता परीक्षा पास झालेले आहे, सी-टी-ई-टी परीक्षा पास झालेली आहे, त्या विद्यार्थ्यांना नोकरी भरती करण्याकरिता
जे प्रश्न मांडणं सभागृहामध्ये गरजेचं होतं, ते प्रश्न मात्र शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांच्याकडून मांडण्यात आलेले नव्हते आणि त्याच्यामुळं शिक्षक भरती जी आहे ती प्रलंबित राहिलेली होती. आणि याचा देखील रोष जो आहे तो शिक्षक भरतीचे जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये तिसरा आणखी मुद्दा त्यामध्ये आणखी एक येतो, का ज्या विद्यार्थ्यांनी सी-टी-टी, टी-ई-टी बुद्धिमत्ता अभियोग्यता चाचणी परीक्षा दिलेली होती, परंतु अनेक वर्ष ही शिक्षक भरती पार पडलेली नव्हती. त्याच्यामुळे त्यांची जी पात्रता होती सी-टी-टीची, टी-ई-टीची बुद्धिमत्ता अभियोग्यता चाचणीची निकालाची पात्रता 2 वर्ष, 5 वर्ष जी काही त्यानंतर व्हॅलिड तो रिझल्ट राहत नव्हता. तर ती पात्रता देखील त्यांची व्हॅलिडिटी जी आहे निकालाची ती संपलेली आहे. त्याच्यामुळे असा तिसरा वर्ग जो आहे शिक्षक भरतीचा तो देखील नाराज आहे शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांच्यावरती. त्याच्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा येतो लोकल जे गणित आहे त्याच्यामध्ये देखील महाविकास आघाडी असेल, भाजप सरकार असेल, मनसे असेल, इतर जे विविध पक्ष आहे यांचे उमेदवार उभे आहे. त्याच्यानंतर विविध शिक्षकांचे प्रतिनिधी देखील यामध्ये मतदानामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल शिक्षकांचे जे प्रतिनिधी आहे, की ज्या प्रतिनिधींनी शिक्षकांकरिता आंदोलनं केलेली होती. 20 वर्षापासून, 5 वर्षापासून, 10 वर्षापासून शिक्षकांचे प्रश्न सातत्याने मार्गी लावत होते. अशा उमेदवारांकडे शिक्षकांचा मताचा कल जो आहे तो वाढलेला आहे आणि त्याचा फटका देखील शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांना मोठ्या प्रमाणामध्ये बसलेला आहे. त्याच्यानंतर लोकल जर गणित आपण बघितलं तर लोकलमध्ये देखील काही तालुके जे आहे ते पूर्णपणे विरोधामध्ये गेलेले आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व विभागामध्ये अशीच परिस्थिती आहे, की ज्या तालुक्यांवरती, ज्या जिल्ह्यांवरती शिक्षक आमदार, पदवीधर आमदार म्हणून जे विद्यमान निवडून आलेले होते, त्यांच्या विरोधामध्येच त्यांचा जो मतदारसंघ आहे, तो विरोधामध्ये गेलेला पाहायला चित्र सध्या मिळत आहे आणि त्याचा फटका फार मोठ्या प्रमाणे हा विद्यमान जे शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांना बसणार आहे आणि त्याच्यामुळं सध्या सर्व मीडियामध्ये याच बातम्या आता सध्या येत आहे, का जे माजी पदवीधर आमदार आहे, विद्यमान जे पदवीधर आमदार होते, शिक्षक आमदार होते, हे पराभवाच्या छायेमध्ये आहे आणि बऱ्याच जणांनी पराभव मान्य देखील केलेला आहे. त्याच्यामुळं ही शेवटची जी संधी होती, त्याच्यामध्ये प्रचलित धोरण किंवा इतर जे प्रश्न होते शिक्षकांचे, हे मांडणं अत्यंत गरजेचे होते. परंतु तसं न होता शिक्षकांच्या बाजूनी भूमिका न घेता शासनाच्या बाजूने भूमिका घेऊन शिक्षकांना फक्त गोड उत्तरं दिलेले होते आणि आश्वासनांमध्ये इतिहास घडेल, त्यानंतर मास्टर स्ट्रोक असेल, असे विविध 60% वेतन लवकरात लवकर मिळेल, प्रचलितनुसार वेतन देणारच आहोत, आम्ही राजीनामा देऊ, असे विविध जे आश्वासनं आहेत. 30 तारखेला इतिहास घडेल, 31 तारखेला इतिहास घडेल. पुढच्या कॅबिनेटला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय होणार आहे. लवकरच निर्णय होणार आहे. प्रचलितनुसार वेतन अनुदान मिळणार आहे. 200 कोटी अनुदान मंजूर झालेलं आहे. 300 कोटी अनुदान मंजूर झालेलं आहे. असे धापा ज्या आहेत त्या पदवीधर आमदार, शिक्षक आमदारांकडून मारण्यात आलेल्या होत्या आणि याचा फार मोठा फटका जो आहे तो आता पदवीधर आमदार आणि शिक्षक आमदार यांना बसण्याच्या चिन्ह जे आहे ते आता सर्व मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे. नेमकी आता 1 डिसेंबर रोजी किती मोठी ही त्सुनामी होती आणि किती मोठी लाट होती याचा अंदाज जो आहे 3 तारखेलाच निकालाच्या मतपेटीतून हा दिसणार आहे. त्याच्यामुळे शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांनी जास्तीत जास्त पद्धतीने मतदान करावं. जो उमेदवार आपल्या मनामध्ये असेल त्याच्यापुढं 1 नंबर लिहून कुठल्याही जी मतपत्रिका आहे ती व्यवस्थित मतदान पेटीमध्ये टाकायची आहे आणि आपले जे काही सिक्वेन्स आपल्याला द्यायचा असेल 1, 2, 3, 4, 5 त्या पद्धतीने आपण देऊ शकता. तर अशा पद्धतीने मतदान जे आहे निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने नियमावली सांगितलेली आहे, महाराष्ट्र शासनाची जी नियमावली आहे मतदानाची, ती नियमावलीचा अभ्यास करूनच मतदान जे आहे ते काळजीपूर्वक सर्वांनी करायचं आहे. मतदानामुळे जे योग्य उमेदवार आहेत ते निवडून येऊ शकतील आणि त्याचा फायदा जो आहे भविष्यामध्ये शिक्षक भरती असेल, वेतन अनुदानाचा प्रश्न असेल, जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न असेल, अतिरिक्त शिक्षकांचे प्रश्न असतील, सी-टी-टी, टी-ई-टी, बुद्धिमत्ता अभियोग्यताधारक चाचणी या शिक्षकांचे प्रश्न असतील, असे शिक्षण क्षेत्रातील असंख्य प्रश्न, बेरोजगार तरुणांचे प्रश्न, शिक्षक भरतीचे प्रश्न योग्य उमेदवार भविष्यामध्ये सोडवू शकतील. त्याकरिता भरपूर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मतदान करण्याचं आव्हान जे आहे ते शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे. योग्य उमेदवार जो आहे, भले अपक्ष जरी असेल त्याला अपक्ष जरी असतील उमेदवार त्यांना निवडून द्यावे, पण योग्य उमेदवार जो आहे तो निवडून द्यावा, असं सर्व शिक्षकांकडून, शिक्षक संघटनेकडून, पदवीधर रांकडून हे आव्हान जे आहे ते करण्यात येत आहे.